चतुर्दशीला गणेश विसर्जन सोहळा हा निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडण्यासाठी पालिकेकडून गिरगाव चौपाटीवर व्यापक तयारी करण्यात येते। सुरक्षेकरता 2178 जीवरक्षक, 56 मोटारबोटी, 129 निरीक्षण मनोरे तसंच अग्निशमन दलाची तैनाती असणार आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर गिरगाव चौपाटीवरून आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। कृष्णा, कशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, कशी आहे तयारी? वृषाली, आपण पाहतो की उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने गिरगाव चौपाटीवरती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या सगळ्या विसर्जनाच्या पूर्ण जे काही कार्यक्रम होणार आहे त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष राहावं यासाठी पोलिसांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निगराणी यावरती असणार आहे। हजारो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला जाणार आहे आणि आपण पाहतोय मोठमोठी ही व्यासपीठ जी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेली आहे त्यावरती गणेश भक्तांना योग्य त्या सूचना या उद्याच्या दिवसभरामध्ये देण्यात याव्यात यासाठी ही विशेष खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अवजड वाहनं म्हणजे सार्वजनिक गणेश जे काही विसर्जन केलं जातं त्यांच्यासाठी एक वेगळी लेन तयार करण्यात आली आणि तिथे सुद्धा ठिकठिकाणी मनोरे लावून या सगळ्यावरती मॉनिटर सुद्धा केलं जाणार आहे। त्याचबरोबर भाविकांच्या सुरक्षेसाठी किंवा समुद्रकिनारी जे भाविक गणेश विसर्जनासाठी उतरतात त्यांचा जीव धोक्यात येऊ नये किंवा ते पाण्यात अचानकपणे बुडताना त्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी सुद्धा जीवरक्षकांची एक मोठी फौज या गिरगाव चौपाटीवरती तैनात केली जाणार आहे। गिरगाव चौपाटी हे गणेश विसर्जनाचं सगळ्यात मोठं ठिकाण म्हणून मुंबईतलं ओळखलं जातं आणि या ठिकाणी आपण पाहतोय मुंबई पोलिसांसाठी एक वेगळा असा व्यासपीठ बनवण्यात आलं। त्याचबरोबर कंट्रोल रूम सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे आणि उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे तो निर्विघ्नपणे महत्त्वाचा आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आलेली। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।